पुढच्या बातम्यांकडे वळूयात। मी कोणाची भेट घेतलेली नाही असं म्हटलेलं आहे वैभव पिचड यांनी। पवारांच्या भेटीच्या चर्चांवर वैभव पिचड यांनी हे स्पष्ट केलेलं आहे। विरोधक अफवा पसरवत आहेत असं वैभव पिचड यांचं म्हणणं आहे। नेते मधुकर पिचड आणि शरद पवार यांचे ऋणानुबंध जुने आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या नेहमी होत असतात। आता देखील चर्चा सुरू आहे की मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड हे पुन्हा एकदा शरद पवार गटात जात आहेत। आपल्या सोबत स्वतः वैभव पिचड आहेत। काय नेमकं ही जी चर्चा होती कशा अँगलनं तुम्हाला तालुक्यातील एकंदरीत वातावरण आणि या तालुक्यातील वातावरणामध्ये समोरच्या लोकांना ज्यावेळेस दिसते की गर्दी होत नाही तर त्या निमित्ताने कुठेतरी पिचड साहेबांच्या प्रवेशाची अफवा या ठिकाणी पसरायची आणि त्या निमित्ताने आजच्या सभेला गर्दी करायची आणि त्या दृष्टिकोनातून आमचे जे काही तालुक्यातील मंडळी आहेत, तालुक्यातील नेते मंडळी आहेत, हे या ठिकाणी कुठेतरी ही चर्चा पसरवताना दिसतात आहेत का ओव्हरऑल हे जे महायुती झालेली आहे या महायुतीचं उद्दिष्ट पुढचं तुम्ही जर सगळ्या नेत्यांचं जर म्हणणं ऐकलं असेल का जे सर्वेक्षणामध्ये निवडून येणार आहेत त्यांना आमचं तिकीट वाटप राहील। या मतदारसंघातील कष्टकरी गोरगरीब माणसांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून झालेलं काम आणि त्याची बदललेली आर्थिक परिस्थिती ही सर्वांना ज्ञात असेल आणि ही ज्ञात असल्यामुळं खऱ्या अर्थाने ते माणसं देखील सर्वच माणसं या मतदारसंघातील ही सर्व माणसं या ठिकाणी यावेळेस माझ्या पाठीशी राहतील ही मला खात्री आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, अकोले।